नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाचा वरीचा भात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर उपवासाचा वरीचा भात बनवण्यासाठी सर्वात पहिलं साहित्य बघूयात। तर त्यासाठी मी अर्धी वाटी वरी घेतली आहे, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर जिरं घेतलं आहे आणि त्यानंतर सुकी लाल मिरची घेतली आहे। तुम्हाला उपवासाला चालत असलेल्या गोष्टी सुद्धा अजून ॲड करू शकता। तर सर्वात पहिले आपण वरी भाजून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। लो फ्लेम वरती वरी भाजून घ्यायची आहे। एकसारखा चमचा फिरवत राहायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांनी वरीचा खमंग वास सुटल्यावरती गॅस बंद करायचा आहे। वरी थंड झाल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। वरी धुवून घेतल्यानंतर आता आपण वरी शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये वरी घातली आहे आणि दुप्पट पाणी घालायचं आहे, म्हणजे वरीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। गॅसवरती मी पातेलं ठेवते आणि वरी शिजवून घेते। तर हे बघा, वरी शिजली आहे। साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात। आता आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर सर्वात पहिला मी जिरे घालते, त्यानंतर सुकी लाल मिरची, त्यानंतर हिरवी मिरची, परतून घेते। त्यानंतर घालायचा आहे शिजवलेला वरीचा भात। परतून घ्यायचा आहे। नंतर घालते शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर साखर सुद्धा ॲड करू शकता। छानपैकी परतून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। पुन्हा मिक्स करून घेते। तर बघा, आपला खमंग वरीचा भात तयार झाला आहे। गॅस मी बंद करते। अशा प्रकारे आपला मस्त खमंग वरीचा भात तयार झाला आहे। हा भात तुम्ही उपवासाला दही सोबत खाऊ शकता। खूपच मस्त टेस्टी लागतो। एकदा नक्की करून पहा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।